न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। पाथर्डीचे पिता पुत्र म्हणाले, आम्ही उपाशी पण आरोपींना तुरुंगात पाठवाच। पाथर्डीच्या बांगर पिता पुत्र जोडीने खुनाच्या प्रयत्नातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर थेट 26 जानेवारीला उपाशीपोटी क्रांती करण्याचा निर्णय घेतला। अशोक प्रल्हाद बांगर आणि त्यांचा मुलगा यांनी गुन्हा दाखल आहे। जामीन फेटाळला गेला पण अटक काहीच होत नाही म्हणत उपोषणाचा बॅनर उभा केला। तक्रारीनुसार शुभम आणि बाळासाहेब बांगर यांनी कुऱ्हाडीचा लोखंडी दांडा आणि कुऱ्हाडीने थेट पती पत्नीस रस्त्यावर सळोकी पळो करून मारहाण केली होती। हे कमी होते का काय म्हणून पतीच्या खुनाचाही प्रयत्न केला असाही आरोप आहे। रस्त्यावरून जाणारे लोक आणि ॲम्ब्युलन्सने दोघांना रुग्णालयात पोहोचवले पण आरोपी मात्र अजूनही मोकाट आहे। उपोषणाच्या पहिल्या तासातच पोलीस अधीक्षकांनी तुमच्या तक्रारींवर आम्ही काम करत आहोत, लवकरच कारवाई होईल असे ठाम आश्वासन दिले। पितापुत्राच्या डोळ्यात आशेचा किरण दिसताच त्यांनी उपोषण मोडून कचोरीवर ताव मारला आणि आरोपींना अटक झाल्याशिवाय शांत बसणार नाही अशी जाहीर घोषणाबाजी केली। आता पाहायचं आहे पोलिसांचा पुढील डाव काय असेल आणि आरोपींना अटक प्रवास कधी सुरू होईल। पण या आंदोलनाने पाथर्डीच्या रस्त्यावर आणि नगरच्या पोलीस मुख्यालयात मात्र एकच खळबळ उडाली आहे। माझं नाव प्रशांत अशोक बांगर, राहणार भोसे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। तर 29 मार्च 2023 रोजी आमच्या शेतीच्या किरकोळ वादावरून माझे आईवडील पाथर्डीवरून त्यांचं काम आटपून घराकडे येत असताना जोहरवाडी कवडगाव या शिवारात त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला। पण काही गाडीवरचे रस्त्यावरचे येणारे जाणारे लोकांनी थोडा थांबून त्यांचा सोडवलं। त्याच्यानंतर आम्ही 108मध्ये 108 ॲम्ब्युलन्समध्ये कॉल केल्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये नगर हॉस्पिटलला जिल्हा रुग्णालयाला दाखल केलं। त्यांनी परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला दुसऱ्या 30 तारखेला सांगितलं, तुमच्या पेशंटची गंभीरता आहे, तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात हलवू शकता। तर 30 तारखेला आम्ही रामनवमीच्या दिवशी ससून हॉस्पिटल पुणे येथे दाखल केलं। तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 6 एप्रिल 2023ला पाथर्डी पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली। पाथर्डी पोलीस स्टेशन येथे आरोपी 1 बाळासाहेब प्रल्हाद बांगर व आरोपी 2 शुभम बाळासाहेब बांगर यांच्यावर आम्ही फिर्याद नोंदवली। त्याच्यानंतर आज 26 जानेवारी 2025 अद्यापही एकाही आरोपीला अटक नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला घरी येऊन कधी मध्ये धमक्या देत येते, त्याच्यामुळे आम्ही आमर उपोषणाला बसलेलो आहेत। आमची मागणी एवढी आहे, आरोपीला लवकरात लवकर तुम्ही अटक करा। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।